श्लोकाने सुरुवात करते. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंसनारायणा निरजरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध चिंतनिकेच्या अभ्यास वर्गात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण पुढच्या 2 समासांचे चिंतन करणार आहोत. आणि अभ्यास करताना जाणवलं की दोन्हीही समास किती महत्वाचे आहेत. म्हणजे 15 मिनिटात त्याचं सार मांडणं खरंच अवघड वाटतंय, कारण अभ्यासच तो एवढा, त्याच्यामध्ये एवढं काही सांगतायत समर्थ आपल्याला. दोन्ही समास जे आपण आज घेणार आहोत. तर आज पहिला समास जो आपण घेणार आहोत तो आहे मुक्ती चतुष्टय. आणि पुढच्या मंत्रांच्या दशकाकडे आपण जाणार आहोत. आणि त्याच्यामधला पहिला समास आज आपण घेणार आहोत आणि तो आहे गुरुनिश्चय. आणि आज खरंच म्हणजे चॅलेंजेस असणार आहे ज्यांना हे मांडायचे आहेत दोन्हीही समास. कारण मुक्ती चतुष्टय बद्दल विचार करताना आपल्याला पटकन असं वाटतं की 4 मुक्ती एवढं तर कळलंय त्या नावावरनं. आणि 4 मुक्ती आपल्याला कधीपासून माहिती होते, म्हणजे लहान असल्यापासून ना हा शब्द 4 मुक्ती हा आपण सगळ्यांनी हरिपाठामधला पहिला अभंग जो आहे तेव्हाच आपण तो कानावर आपल्या पडला होता की देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या. म्हणजे 4 मुक्ती असतात एवढं कानावर तरी आपल्याला पडलं होतं. पण कुठल्या 4 मुक्ती आहेत, काय आहेत ते काहीच माहित नव्हतं. आणि जोपर्यंत पहिलं चरण आपल्याला कळत नाहीये, म्हणजे देवाची म्हणजे नक्की देव कोण, द्वार म्हणजे हे नक्की द्वार कुठलं आहे, कुठल्या द्वारात उभा राहावं लागतं, ते दरवाजा नाही म्हटलंय, द्वार म्हटलंय. आणि परत उभं असणं म्हणजे काय असणं हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही. आणि त्याचा पुढचा शब्द पण क्षणभरी, मग आपला क्षण जो असतो तोच क्षण इकडे अपेक्षित आहे का, जोपर्यंत हे एकही शब्द कळत नाहीत तोपर्यंत 4 मुक्ती म्हणजे काय हे आपल्याला कळत नसतं. आणि आज आपण त्याचं चिंतन करणार आहोत. आणि आपल्यासमोर चिंतन मांडणार आहे ती सौ मंजिरी मांडके. मंजिरी पुण्यात असते राहायला. आणि मंजिरीचे वडील जे आहेत ते शिवतरगळीतले कार्यकर्ते आहेत. बरेच वर्ष आम्ही त्यांना ओळखतो. आणि तिकडले कार्यकर्ते असल्यामुळे मंजिरीला लहान असल्यापासूनच दासबोध आणि समर्थांचं वाङ्मय याच्याशी तिची ओळख झाली होती. आणि तिला ते वाङ्मय आवडतंय. तिने बाल शिबिर आणि युवा शिबिर हे तिने अटेंड पण केलेलं आहे शिवतरगळीतलं. याच्याशिवाय पण पुढे शिवतरगळीत येऊन काम करणं, म्हणजे समर्थ वाङ्मयाच्या संदर्भात जे काही असेल शिबिरांचं, ही तिची इच्छा आहे. त्याशिवाय तिला पत्राद्वारे दासबोध अभ्यास याचा पण अभ्यास करायचा आहे. तर या सगळ्यासाठी आमच्या सगळ्यांकडनं तुला शुभेच्छा. आणि आता मात्र तुझं चिंतन जे आहे आजच्या समासावर ते मांडावंस तू, अशी मी तुला विनंती करते. धन्यवाद शमिकाताई. आवाज येतोय माझा? येतोय व्यवस्थित. हो. कुठल्याही प्रकारचं प्रस्तावना न करता मी माझ्या चिंतनाकडे वळते. सर्वप्रथम माझे गुरु, माझी आई सौ विजयामुळे व वडील श्री प्रकाश मुळे यांना विनम्र अभिवादन करते. आपणास लाभलेल्या आचार्या व या वर्गास उपस्थित असलेल्या सर्व अभ्यासकांना मी सादर प्रणाम करते व माझ्या आजच्या चिंतनाला सुरुवात करते. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेविते मस्तक त्या ठिकाणी, जेथे तुझे सद्गुरु पाय रोनी. जय जय रघुवीर समर्थ. माझ्या चिंतनासाठी मला मिळालेला दशक 4था समास 10वा मुक्ती चतुष्टय याची मी सुरुवात करते. या समासाच्या सुरुवातीसच मुक्ती म्हणजे काय हे आपणास पाहावयास मिळते. मुक्ती म्हणजे काय, तर सर्व प्रकारच्या दुःख, वासना, बंधन तसेच ज्ञात अज्ञात गोष्टींमधून मुक्त होण्याची जी अवस्था आहे त्यास मुक्ती असे म्हणतात. कुठल्याही मोहपाशात न अडकता भगवंताच्या नामस्मरणात वेळ व्यतीत करणे, कुठलीही चिंता उराशी न बाळगता, जसे की माझ्या ज्या प्रापंचिक ज्या काही समस्या आहेत, माझ्या अपत्यांचे काय होईल, किंवा अशा प्रकारच्या अनेक कुठल्या ना कुठल्या गोष्टींमध्ये आपण अडकलेलो असतो. मग हे या कुठल्याही आपल्या समस्यांना अंत नाही. या सर्व गोष्टींचा अंत करून जेव्हा आपण भगवंताच्या नामस्मरणामध्ये वेळ व्यतीत करतो तेव्हा त्यास मुक्ती किंवा मोक्ष मिळेल का, तर नाही. या सांसारिक गोष्टींना
अंत नाही. मग मुक्ती कशी साध्य होणार? की मनास जर का आज्ञा दिली की आता तुला थांबायचे आहे व या मोहपाशात अडकून न राहता भगवंताशी एकरूप होणे म्हणजे मुक्ती प्राप्त करण्याच्या मार्गावरती जाणे. मी आहे, भगवंत म्हणजेच मी आहे, माझ्यात तोच आहे, जळी स्थळी काष्टी त्याचे सतत स्मरण होत राहणे म्हणजेच मुक्ती मार्गास लागणे होय. या मुक्ती या शब्दाचे बरेच असे समानार्थी शब्द देखील आपणास पाहावयास मिळतात, जसे की मोक्ष, निर्वाण, अमृत प्राप्ती आणि असे आणखीही. या सर्वांचे सविस्तर ज्ञान आपल्याला इतर वाङ्मयांमधूनही अभ्यास करावयास मिळते. आता मुक्त अवस्था म्हणजे काय? तर पूर्ण ज्ञान अवस्था, आपलं स्वरूप ज्ञानमय आहे, तिथे अज्ञानाचा लवलेश नाही. आता ज्ञान म्हणजे काय? तर ज्याची आपल्याला पूर्ण माहिती आहे व एखाद्या गोष्टीचा विचाराशी आपण पूर्ण अभ्यास अवगत करून त्याच्यामध्ये असलेले प्लस निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉइंट जे काही आहेत त्या सर्वांचा विचार करून त्याविषयीची पूर्ण माहिती प्राप्त करतो, त्या ज्ञान असे म्हणतात. आता ज्ञान हे कधीच संपत नाही, ते लोप देखील पावत नाही, त्याचा अंत नाही, ते अगाध आहे. असे अगाध आहे ते म्हणजे ज्ञान, जे स्वयंप्रकाशी आहे, जे स्वयंसिद्ध आहे, जे कायम आपल्या हृदयामध्ये आहे, असे ते ज्ञान. आणि ज्ञान हे तर परमात्मा स्वरूप आहे. असे ज्ञान ज्याच्या चराचरामध्ये भिनलेले आहे, तो सर्व पाशातून मुक्त झालेला आहे, म्हणजे त्याला मुक्ती मिळाली आहे, असे आपणास येथे सुरुवातीस अभ्यास करावयास मिळते. आता मुक्ती याची व्याख्या आपण सुरुवातीसच पाहिली, तर ही मुक्ती काय आहे ते देखील आपण पाहिले. आता या मुक्तीचे सुद्धा देखील 4 प्रकार आपल्याला पाहावयास मिळतात. सलोकता मुक्ती, समीपता मुक्ती, स्वरूपता मुक्ती व सायुज्यता मुक्ती. आता या चारही मुक्तींची प्राप्ती कशी करावी? तर ती भगवंताच्या भक्तीने, आणि समर्थ याच विषयी सविस्तरपणे आपणास पुढे स्पष्ट करून सांगत आहे. या मुक्तींच्या नावातच आपणास त्याचा ढोबळ मनाने अर्थ देखील लक्षात येतो. देवलोक, मनुष्यलोक, पाताळ लोक हे 3 लोक तर आपणास माहितीच आहेत. मनुष्य ज्या देवांची श्रद्धेने भक्तीने उपासना आराधना करतो, त्याच देवाच्या सानिध्यात देवलोकात मृत्यूनंतर राहावयास मिळणे म्हणजे सलोकता मुक्ती होय. सामान्य भाषेत सांगावयाचे झाले तर देवांबरोबरच वास्तव्य करावयास मिळणे म्हणजे सलोकता मुक्ती. समीपता, समीप म्हणजे जवळ, निकट, देवाच्या जवळ राहावयास मिळणे म्हणजे समीपता मुक्ती. स्वरूपता मुक्ती, देवाचे रूपच आपल्याला यावे म्हणजे स्वरूपता. मी म्हणजेच देव व देव आणि मी वेगळे नाहीतच, जे देवामध्ये एकरूप होऊन जाणे, देवाचेच होणे, जे देव तेच मी होणे म्हणजे स्वरूपता होय. सायुज्य मुक्ती, सायुज्य मुक्ती म्हणजे सगुणाकडून निर्गुणाकडे, देहबुद्धीकडून देवबुद्धीकडे जाणे, परमात्म्यामध्ये लीन होऊन जाणे म्हणजे सायुज्य मुक्ती होय. पहिल्या 3 मुक्तींची प्राप्ती जरी झाली तरी ती टिकवण्यासाठी पुण्याची गरज पडते. पुण्यसंचय संपला की या मुक्ती देखील क्षय पावतात व मनुष्यास परत त्याच लोकात येणे भाग पडते. म्हणजे या 3 मुक्ती देखील नाशवंतच आहेत, त्यांना कायमस्वरूपी प्राप्त करता येणे शक्य नाही. पण सायुज्य मुक्तीचे मात्र तसे नाही, ती शाश्वत आहे. ती शाश्वत का आहे? ती नाशवंत का नाही? तर भक्त प्रथम 3 मुक्तींच्या पलीकडे गेलेला असतो, परमात्मामध्ये विलीन झालेला असतो, सगुणातून तो निर्गुणात गेलेला असतो, त्याची भक्ती देखील परमात्म्यासारखी निश्चल झालेली असते. आणि अशा निर्गुण परमात्म्याच्या स्वरूपात विलीन झाले की सायुज्य मुक्ती मिळते. आणि म्हणूनच समर्थ आपल्याला ते यामध्ये आपल्याला 29व्या ओळीमध्ये तसे आपल्याला सांगतात देखील. पहिल्या 22व्या ओळीपर्यंत समर्थ आपणास त्या काळी ज्ञात असलेल्या माहितीच्या आधारे भूलोक व स्वर्गलोक यांचे वर्णन करून पहिल्या 3 मुक्तींचे स्वरूप देखील येथे स्पष्ट करून सांगत आहे. पहिल्या 22व्या ओळींचा अभ्यास करताना असे लक्षात येते की प्रथम 3 मुक्तींची प्राप्ती होण्याकरता जीवास जेव्हा तो मनुष्य योनीत असतो तेव्हा त्या देवाची उपासना साधना केलेली असते, त्या देवांच्या लोकात राहावयास मिळते. पण तेथील वास्तव्य हे देखील त्याने केलेल्या पुण्यसंचयावरच अवलंबून असते. एकदा का तो पुण्यसंचय संपला, क्षय पावला की त्यास परत भूलोकावर येणे अपरिहार्य आहे. म्हणजेच प्रथम 3 मुक्ती या नाशवंत आहेत. जर आपणास कायमस्वरूपी भगवंताच्या सानिध्यात राहावयाचे असेल तर नामस्मरण, उपासना, साधना या गोष्टींद्वारे आपला पुण्यसंचयाचा साठा करत राहणे गरजेचे आहे. त्याचा क्षय होऊ न देणे याकडे आपण कायमस्वरूपी लक्ष देणे गरजेचे आहे. आणि हे जेव्हा साध्य होते तेव्हा जीव कायम भगवंताच्या स्मरणात वातावरणात राहतो. म्हणजे प्रथम 3 अवस्थांमधून पलीकडे जाऊनच भगवंतामध्ये लीन व्हावे लागते. ही लीन अवस्था म्हणजे सायुज्य मुक्ती होय. समर्थ 27 व 28व्या ओळीमध्ये हे स्पष्ट करतात की कल्पांताच्या वेळी हे विश्व नाश पावते, पृथ्वी देव नाहीसे होणार, मग प्रथम 3 मुक्ती तरी कशा काय टिकू शकणार?
पण निर्गुण निराकार परमात्मा स्वरूप निर्गुणाची भक्ती मात्र तशीच राहते व त्यास खऱ्या अर्थाने सायुज्य मुक्ती मिळते. म्हणून समर्थ 30व्या ओवीत स्वरूपात समरस होऊन जाणे हीच निर्गुण भक्ती आहे, त्यास सायुज्यता मुक्ती समजावे असे आपणास सांगतात. आता सगुण भक्ती नाशवंत, निर्गुण शाश्वत, 4 मुक्तींपैकी प्रथम 3 मुक्ती नाशवंत, सायुज्य मुक्ती मात्र शाश्वत, हे सगळे कधी प्राप्त होते? जेव्हा आपल्यावर सद्गुरूंची कृपा होते. मी अमुक अमुक देवाची भक्ती करतो म्हणजे काय करतो? देवाला कुणी प्रत्यक्ष पाहिले आहे का? तर नाही. मनुष्याने स्वतःच्या कल्पनेतून साकारलेले मूर्त रूप म्हणजे देव. मनातील भावभावनांचा भक्तीचे नाव देऊन त्या देवाच्या नामस्मरणात लीन होऊन जाणे म्हणजे निर्गुण होणे. या सर्वाची प्राप्ती होण्यासाठी समर्थ सद्गुरूंचा सहवास लाभणे किती गरजेचे आहे हे आपणास सांगतात. सद्गुरू असणे किती महत्वाचे आहे हे शेवटच्या 2 ओव्यांमधून देखील आपणास स्पष्ट होते. मानवी पाश मागे टाकून, मानवी योनीतील मी मागे टाकून अनंतात विलीन होण्यासाठी, परमात्मा स्वरूप साक्षात्कार होण्यासाठी सायुज्य मुक्ती शाश्वत आहे, तीच खरी मुक्ती आहे असे या समासातून समर्थ आपणास सांगतात. गुरूंविषयी गुरूंशिवाय आपल्याला सायुज्यता मुक्तीकडे जाणे शक्य नाही असे आपणास या समासामधून आपणास अभ्यास करावयास मिळते. खरे सांगावयाचे हा मुक्ती चतुष्टय समास जेव्हा मला अभ्यास करावयास मिळाला तेव्हा माझ्या स्वतःच्या असे लक्षात आले की हा समास अभ्यास करण्यासाठी कठीण तर आहेतच, पण त्यासाठी माझी कितपत पात्रता आहे हे देखील मला समजत नव्हते. तसे पाहावयास गेले तर मी एक गृहिणी आहे व आधी संसार करावा नेटका व मग परमार्थ साधावा या समर्थांच्या उक्तीप्रमाणे मला ज्याप्रमाणे अभ्यास करावयास मिळावा व त्याप्रमाणे मी आपणासमोर माझे चिंतन मांडले आहे. माझी ही प्रथमच वेळ असल्या कारणाने मला जशा पद्धतीने आपणासमोर चिंतन मांडावयास मिळाले त्याप्रमाणे मी मांडले. पण पुढच्या वेळेस ज्या वेळेला मला परत संधी मिळेल त्यावेळेस मात्र मी माझा पूर्ण अभ्यास करून आपल्यासमोर सादर करेल हे सांगून मी माझे चिंतन इथे थांबवते. जय जय रघुवीर समर्थ. मंजिरी छानच झाले. तुला जसं कळलं तसं तू ते छान सांगितलंयस. फक्त आत्ता जे तू प्रापंचिक आहेस असा उल्लेख केलास की गृहिणी आहेस म्हणजे आपण प्रापंचिक आहोत असं आपल्याला वाटत असतं, पण आपण प्रापंचिक जो असतो तू प्रपंच हा शब्द वापरला नाहीस, पण म्हणजे प्रपंच करून सांभाळून गृहिणी पद सांभाळणं असं तिकडे म्हणणं होतं. आणि हे प्रपंच हा असा प्रपंच आपला कधीच संपत नसतो. आणि अशा पद्धतीने जर आपण त्या मुक्तींकडे पाहत गेलो तर कधीच आपल्याला ते अचिवेबल नसतील. म्हणून आणि मुक्तीचं जे डेफिनेशन तू अगदी सुरुवातीला जे घेतलंस ते इतकं योग्य होतं की मुक्ती आणि मरण याचा संबंधच नाही खरं म्हणजे. कारण लोक काय म्हणतात युजली आपल्याकडचे म्हातारे लोक की एकदा मी मेलो की मी सुटलो, मग मी मुक्त झालो असं ते म्हणतात. पण मुक्तीचा आणि मरणाचा काही संबंध नाही. याची देही याची डोळा असं म्हणतात तुकाराम महाराज. तर मोक्ष याचं इतकं सुंदर याची व्याख्या आहे की बंधनातून सुटणं. आणि हे बंधनं जे आहेत अगदी ते आपल्याला कायमच असतात, अगदी मरेपर्यंत असतात. म्हणजे आपल्या प्रपंचाचा थोडा फिका जर होत गेला की त्याच्यानंतर ते कमी होईल असं नसतं. जोपर्यंत आपल्याला आध्यात्मिक विचार नाही आहेत, जोपर्यंत आपण या वाङ्मयाकडे बघत नाही तोपर्यंत ते कधी फिकच होणार नाही. तर लवकरात लवकर आणि त्याच्यातही पुढे एक लक्षात ठेवलं पाहिजे, आचार्यांकडनं हे येईलच, पण या 4 मुक्तींपैकी सुरुवातीच्या 3 मुक्ती ज्या आहेत त्यांना फक्त मुक्ती म्हटलं गेलेलं आहे, त्या खरा मुक्ती नाही आहेत. कारण या सगळ्या मृत्यूनंतरच्या लोकात जाणं हे दोन्ही आचार्य सांगतीलच. आणि खरी मुक्ती जी आहे, टार्गेटेड मुक्ती जी आहे, जिच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे किंवा जिला अचीव करण्यासाठी आपण हा सगळं खटाटोप करतो आहोत, तर ती शेवटची मुक्ती आहे, ही सायुज्य मुक्ती. त्याच्याबद्दल ते डेफिनेशन काय किंवा त्याची हा सायुज्य हा शब्द कसा तयार झाला, कारण शब्दांवरनच तू सुरुवात पण हे केलीस की शब्दांवरनच आपल्याला कळतं की त्यांना काय सांगायचं आहे. तर सायुज्य शब्दावरनं पण आपल्याला कळतच आहे. मी आत्ता मात्र थांबते. आचार्य आपल्याला पुढे सांगतीलच याच्याबद्दल पुढे अजून. याच्या पुढचा समाज जो आहे, आपण पुढच्या दशकाकडे जातोय आणि पुढचा दशक जो आहे तो मंत्रांचा आहे. मला असं वाटतं की या दशकामधला प्रत्येक समास महत्वाचा आहे, कारण नावच दिलंय मंत्रांचा. आणि मंत्र या शब्दाची व्याख्या पण आपल्याला माहिती की मननात त्रायते मंत्र हा तार्त म्हणजे काय, तर आपल्याला बुडू देत नाही. आणि बुडू देत नाही म्हणजे काय, तर आपल्या भवसागरात बुडू जे देत नाही ते म्हणजे मंत्र. आणि हा पूर्ण दशक जो आहे तो आपल्याला या भवसागरात मधून बुडण्यासाठी वाचवणार आहे, इतका तो महत्वाचा असा दशक आहे. आणि त्याच्यामधला पहिला खास करून गुरुनिश्चय हा समास पण महत्वाचा आहे. आणि आपल्यासमोर आज त्याचं चिंतन जे आहे ते कुमारी नंदिनी विवेक
पुंडे ही मांडणार आहे. कुमारी याला मी अंडरलाईन करते कारण ती नुकतीच 12वी पास झालेली आहे. 89% तिचा रिझल्ट लागला 2 दिवसापूर्वीच, म्हणून आपल्या सगळ्यांकडनं तिचं अभिनंदन करते. जळगावला राहायला असते नंदिनी. तिचे वडील यांनी पण शिवतर घडीमध्ये जे शिबिर असतं प्रापंचिक ते त्यांनी अटेंड केलेलं आहे. आणि त्यांच्याकडे संप्रदाय म्हणजे त्यांच्या घरी वारकरी संप्रदाय आहे, म्हणजे त्यांचे सद्गुरू जे आहेत ते वारकरी संप्रदायी आहेत आणि सगळ्यांनी माळ घातलेली आहे त्यांच्या घरी. त्यांचे आजोबा म्हणजे नंदिनीचे आजोबा जे होते ते संघाचे प्रचारक होते, म्हणजे परत संघ विचार हे त्यांच्या घरी आहेतच. आणि त्याच्याशिवाय तिचे पणजोबा जे होते त्यांना वेदमूर्ती म्हणत असत, आणि म्हणजे त्यांना ज्योतिषशास्त्र पण अवगत होतं, संस्कृतावर त्यांचं प्रभुत्व होतं पणजोबांचं. आणि त्यांना याज्ञिक वल्क अशी करवीर पीठाचे जे शंकराचार्य होते त्या काळी त्यांना ही याज्ञिक वल्क ही पदवी त्यांना देण्यात आली होती तिच्या पणजोबांना. तर हा सगळा तिचा म्हणजे हे ते काय म्हणतात त्याला, एवढं सगळं घेऊन ती जन्माला आलेली आहे. तर तिच्याकडनं आपल्याला पुढचं चिंतन आहे. आणि ती स्वतः पुढे FY BA ला तिने ऍडमिशन घेतलेली आहे आणि संस्कृत आणि गाणं हे तिचे महत्वाचे विषय आहेत. तर मी नंदिनीला विनंती करते की तिचा अभ्यास जो आहे तो तिने आपल्या धन्यवाद ताई. सगळ्यांसमोर प्रकट करावा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. ओम श्री सखारामाय नमः. समर्थांना वंदन करते, माझे सद्गुरू त्यांना वंदन करते, आई बाबांना वंदन करते, आचार्य त्यांना वंदन करते, आणि श्रोतेजन तुम्ही भगवंताचा अवतार तुम्हाला वंदन करते. आणि मी निरूपणाला सुरुवात करते. आत्ताच आपण बघितलं की दशक 4 संपलेला आहे आणि हा दशक 5 सुरू होतो आहे. तर थोडीशी उजळणी करून घेऊया. पहिला दशक तो स्तवनाचा होता, त्याच्यामध्ये आपण सगळ्या अद्भुत तत्वांना वंदन केलं, दासबोधात काय सांगितलं आहे ते आपण बघितलं आणि त्याचं चिंतन केलं. दुसरा दशक तो मूर्ख लक्षणाचा. हा आध्यात्मिक प्रवास आपल्यात सामावण्यासाठी किंवा आपल्याला कळण्यासाठी आपलं व्यक्तिमत्व कसं असावं, आपले विचार, आपला दृष्टिकोन कसा असावा, आपलं वागणं कसं असावं, कोणते गुण आपण आत्मसात करावे, कोणते सोडून द्यावे, याचं चिंतन आपण ह्या दशकात केलं. पुढचा दशक सगुण परीक्षेचा. स्वगुण परीक्षेच्या आधाराने जन्मदुःखाची उकलन आपल्याला समर्थांनी करून दिली. जीवनाचं ध्येय काय आहे, त्याचं उद्दिष्ट काय आहे, आणि आपण त्या ट्रॅकवरनं सरकू नये याचं चिंतन आपण केलं आणि हे समर्थांनी आपल्याला सांगितलं. आणि दशक 4 नवविधा भक्तीचा. आपलं मन कुठे ठेवावं आणि 9 सोपानांना साधत आपण आत्मनिवेदनाच्या टप्प्यावर आलो आणि मुक्ती चतुष्टयाच्या साह्याने परमार्थाच्या शिखराकडे म्हणजेच सायुज्य मुक्तीकडे कशा रीतीने प्रवास करावा ह्याचं आपण चिंतन केलं. आता दशक 5 सुरू होतो आहे. दशक 5 मंत्रांचा. जसं शमिकाताईने सांगितलं, मंत्र म्हणजे मननेन त्रायते इति मंत्र, ज्यावर विचार केला असता तरुण जाण्याची सामग्री मिळते त्याला मंत्र म्हणतात. या दशकामध्ये आपल्याला गुरु, सद्गुरु, शिष्य, शुद्ध ज्ञान, बद्ध लक्षण, मुमुक्षु, साधक लक्षण, सिद्ध लक्षण इत्यादी संकल्पना स्पष्ट होणार आहेत, समर्थांनी केल्या आहेत आपल्याला. आणि स्पष्ट केल्या असल्यामुळे साधक तरुण जाण्याची मदत, या भवसागरातनं तरुण जाण्याची मदत आपल्याला या मंत्रांच्या दशकामुळे होणार आहेत. आणि मंत्रांचा दशक, त्याच्यामध्ये पहिला समास आहे गुरुनिश्चय. तर गुरुनिश्चय म्हणजे काय ते बघूया. निश्चय कुठल्या गोष्टीसाठी करायचा, कशासाठी करायचा, सद्गुरू कशासाठी हवे आहेत, आणि सद्गुरूंकडनं आपण काय घेऊ किंवा ते उद्दिष्ट कसं, आपण जीवनाचं उद्दिष्ट जे आपण नवविधा भक्तीमध्ये बघितलं, स्वगुण परीक्षेमध्ये बघितलं, ते आपण कसं साध्य करून घेऊ सद्गुरूंकडनं, ते आपण बघणार आहोत. समर्थांनी या समासात प्रत्यक्ष श्रीगुरूंच्या अनुग्रहाशिवाय आत्मज्ञान होत नाही असे ठासून सांगितले आहे. साध्या व्यावहारिक गोष्टी शिकवण्यासाठी सुद्धा गुरुची आवश्यकता असते. PhD ची पदवी जर आपण घ्यायचं ठरवलं
तर ती घेण्यासाठी पण आपल्याला मार्गदर्शक अनिवार्य आहे. स्वतंत्र संशोधनाने PhD ची पदवी मिळत नाही. याचाच अर्थ असा की संशोधन कोणते करावे, कशाच्या आधारावर करावे यांचे निकष त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय मिळत नाही. यामध्ये देखील त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय मिळत नाही. आपण समजा जेवणाचं उदाहरण घेतलं तर छोटं बाळ असतं, त्याला भरवायला, ती जेवणाची सुरुवात करायला घास कसा हे करायचा त्याच्यासाठी गुरु लागतो आणि ती आई त्याला सांगते आणि मग पुढे जाऊन तो असं खायचं, हे खायचं नाही हे कळतं. अपरंपार वेद वाङ्मय जेव्हा ब्रह्माविषयी काही सांगू पाहते तेव्हाही ते न इति असे म्हणून मौन धारण करते. ब्रह्म स्वसंवेद्य असल्यामुळे अनुभव हेच त्याचे खरे स्वरूप असते. उपनिषद म्हणतात, यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. म्हणजे वाणी त्याचे वर्णन करता करता जेव्हा आत्मानुभूतीत हरवते तेव्हा ती मनासह निवृत्त होते. असे हे सच्चिदानंद रूप ब्रह्म अधिकारी शिष्यास श्री गुरुकृपेने प्रत्यक्ष अनुभवास येते. ही ब्रह्मानुभूती आल्यानंतर ब्रह्मवेत्ता शिष्य ब्रह्मरूपच होतो व दुर्घट संसाराच्या जंजाळामधून तो अडकून पडत नाही. समर्थांनी श्री गुरु कोणत्याही वर्णाचा असू शकतो असे स्पष्ट म्हटले आहे. समर्थांना ब्राह्मण असे जरी समर्थांनी ओव्यांमध्ये ब्राह्मण असे जरी म्हटले आहे तरी त्या ब्राह्मण या शब्दाचा अर्थ असा की ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त आहे असा तो ब्राह्मण. त्यानंतर पुढच्याच ओवीमध्ये समर्थ असं म्हणतात 19व्या ओवीत की ब्राह्मणे पाविजे देवाधिदेवा तरी किमर्थ सद्गुरु करावा. किमर्थ सद्गुरु करावा ऐसे म्हणाल तरी निज ठेवा सद्गुरु विण नाही असे म्हटले आहे. याचा अर्थ की आत्मज्ञानासाठी सद्गुरूच करावा लागेल. यज्ञ कर्माद्वारे पुण्यप्राप्ती व्हावी यासाठी ब्राह्मण आवश्यक आहे, पण ते तत्कालीन रूढी, परंपरा व लोकाचार यांना धरून समर्थांनी लिहिले आहे. पुढे 24 ते 30व्या या ओवीमध्ये समर्थांनी अनेक पारंपरिक साधनांचे वर्णन केलेले आहेत, जे त्या काळी रूढ होते. जसं की पंचायतन पूजा असो, नाना स्तोत्रे स्तवने केली, गोरांजने धूम्रपाने, हरिकथा, पुराण श्रवण हे केलं. तरी पण मग 31व्या आणि 32व्या ओवीत समर्थ असं म्हणतात की उपोषणे निष्ठानेम परमसायासी केले कर्म फळची पावती वर्म चुकले प्राणी. यज्ञादिके कर्मे केली हृदयी फळाशा कल्पिली आपले इच्छेने घेतली सुती जन्माची. म्हणजेच सर्व उपासनांनी व कर्मकांडांनी नाशिवंत फळाची निश्चित प्राप्ती होते, पण शाश्वताची नाही, कारण त्यांचे आत्मज्ञानाचे वर्म चुकलेले असते. आपण कोणचंही कर्म जर करत असलो, समजा आपण यज्ञ घेतलाय किंवा सायन प्रार्थना किंवा कोणतेही स्तोत्र म्हणत असलो, तर आपल्या मनामध्ये जर फळाची अपेक्षा असेल तर ते आपल्याला साध्य होत नाही फळामुळे. मुंडक उपनिषद असं म्हणतं की अविद्यायाम बहुधा वर्तमाना वयम कृतार्थ इत्यभिमन्यन्ति बालाः यत् कर्मिणो न प्रवेद्यन्ति रागात तेनातुराः क्षीणलोकाश्चिवन्ते. याचा अर्थ असा की बहुधा अविद्येतच असणारे हे मूर्ख आम्ही कृतार्थ झालो आहोत असा अभिमान बाळगतात. कर्मठांना कर्मफळाविषयी ओढ असल्याने आत्मतत्वाची ओळख होत नाही व त्यामुळे ते दुःखी कष्टी होऊन कर्मफळ क्षीण होतात आणि मग स्वर्गातून खाली येतात. कर्मकांडामुळे परमार्थात खूप काही केल्यासारखे वाटते, पण प्रत्यक्ष पदरात काहीच पडत नाही. या अभ्यासाला रिद्धी जरी प्राप्त झाल्या तरी श्री गुरुकृपा नसेल तर स्वतःचे खरे हित पदरी पडत नाही व यमपुरीतील भयानक दंड चुकत नाही. अशा रीतीने मी संपवते आणि आज थोर संत नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या स्मृतींना वंदन करते आणि त्यांचा एक सद्गुरूंविषयीचा अभंग सांगते आणि थांबते. सद्गुरु सारिखा सोयर जीवलग तोडीला उद्वेग संसारीचा काय उत्तराई होऊ कवण्या गुणे जन्मा नाही येणे ऐसे केले माझे सुख मज दाखविले डोळा तिधली प्रेमकळा नाममुद्रा डोळ्यांचा डोळा उघडीला जेणे लेवविले लेणे आनंदाचे नामा म्हणे निकी सापडली सोय न विसंबे पाय खेचराचे.
जय जय रघुवीर समर्थ. नंदिनी, तुझा प्रयत्न खूप छान होता. एकतर तू खूप लहान आहेस आणि आज आलेला समाज पण खूप अवघड आहे. मला वाटतं मी पण न बोलता आपल्या 2 आचार्य आहेत, या दोघांकडनं जाणून घेण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहोत, कारण दोन्ही समास महत्त्वाचे आहेत. मी दोन्ही आचार्यांना विनंती करते की त्याने दोन्ही समासांवर आज प्रकाश टाकावा. जय जय रघुवीर समर्थ. सौ मंजिरी मांडके अतिशय सुंदर पद्धतीने मुक्ती म्हणजे काय, मुक्ती कशाला म्हणतात, कशामुळे बंधन झालेलं आहे वगैरे हा सगळा विचार जो काही आहे तो विचार उत्तम प्रकारे तिने मांडलेला आहे. आणि त्याचबरोबर नंदिनी, मला हिचं तर खूपच कौतुक वाटतं. नंदिनी, अगं तू 12वीला, तुझं सगळ्यात सुरुवातीला अभिनंदन करते की तू आता नुकतीच 12वीची परीक्षा उत्तीर्ण झालेली आहेस आणि छान प्रकारे उत्तीर्ण झालेली आहेस. तर तुझं खूप खूप अभिनंदन. आणि तू सुद्धा अतिशय छान पद्धतीने गुरुनिश्चय हा समास जो काही आहे याच्यावरती चिंतन आपलं स्वतःचं प्रगट केलेलं आहे. आणि या दोन्ही समास जे आता शमिका म्हणाली की अतिशय महत्वाचे आहेत, त्यातल्या मुक्तिचतुष्टय हा जो काही समास आहे, तर या समासामध्ये मोक्ष किंवा मुक्ती म्हणजे काय, तर सुटका सांगितलंच आहे मंजिरीनी. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे मरणानंतरची जी मुक्ती आहे, तर त्या मुक्तीला समर्थ उधारीची मुक्ती असं किंवा मोक्ष असं म्हणतात. की मरणानंतरची जी मुक्ती आहे ती खरी मुक्ती नाही, म्हणून ती खरी नाही. शास्त्राने तिला मुक्ती म्हणून मान्य केलेली आहे. आणि बहुतांशी साधक या प्रकारे मुक्त सुद्धा होत असले तरी सुद्धा मुक्तीचं खरं वैभव जे काही आहे, तर ते खरं वैभव म्हणजे जीवन मुक्तीमध्ये ते वैभव दडलेलं आहे. आणि म्हणून आपला सगळ्यांचा प्रयत्न, साधकाचा प्रयत्न जो काही आहे, तर जीवनमुक्ती आम्हाला मिळावी, म्हणजे जिवंत असतानाच सर्व प्रकारच्या दुःखातून कायमची सुटका होऊन आनंदरूप असलेल्या, आनंदमय असलेल्या अशा त्या परमात्म्याशी एकरूप होऊन त्या ठिकाणी आनंदमय जीवन जगणे, हे इथे अभिप्रेत आहे. जीवनमुक्तीचं हेच खरं स्वरूप आहे. आणि म्हणून त्याला सायोज्यता जे म्हटलेलं आहे, तर मला असं वाटतं सयुज्यता. स म्हणजे त्याच्याशी, सहा युज्यता, आणि सहा म्हणजे त्याच्याशी, आणि जुळणे म्हणजे समरस होणे किंवा एकरूप होणे, ही जी काही आहे ही सायोज्यता आहे. म्हणजे तिथे वासनांचा पूर्णपणे निराश आहे, निर्मूलन आहे. आणि तो पूर्णपणे निर्मूलन झाल्यामुळे मला माहिती आहे की वासनेमुळे आपल्याला जन्म मिळतो. आता ह्या ज्या सलोकता, समीपता, स्वरूपता या ज्या काही मुक्ती आहेत, तर इथे पुण्य नाहीसं झाल्यावरती म्हणजे संपल्यावरती पुन्हा जन्म आहे. म्हणजे तिथे जी कोणती वासना होती, तर मी त्या लोकात जाऊन राहणे, ही वासना तिथे शिल्लक होती. आणि म्हणून तो जो साधक आहे, तो साधक त्या वासनेपोटी त्या लोकात जाऊन राहिला. पण तो लोक हा पूर्णपणे जो काही आहे, आपण पुण्य नाहीसं झालं म्हणजे कमी झालं, संपलं की पुन्हा त्याला मृत्यू लोकामध्ये जन्म आहे. आणि असं जो जन्म मरणाच्या फेऱ्यात पुन्हा अडकवते जी मुक्ती, तिला खरी मुक्ती किंवा शाश्वत मुक्ती म्हणत नाही. तर जी जन्म मरणाच्या फेऱ्यातून पूर्णपणे आम्हाला सोडवते, तिला खरी मुक्ती म्हणजे शाश्वत मुक्ती असं म्हणतात. आणि ती जर कोणती असेल तर ती म्हणजे सायोज्यता मुक्ती आहे. कारण पूर्णपणे वासनाच जर का नाहीशी झाली तर मग पुन्हा जन्माला येण्याचं काही सुद्धा कारणच नाही. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे वास्तविक पाहता जीव जो आहे तो आम्हाला शास्त्रही सांगतं, संतही सांगतात, सद्गुरू सांगतात की जीव जो आहे तो खरा म्हणजे आत्मरूपच आहे, म्हणजे खरा मूळचा ब्रह्मरूपच आहे. पण अज्ञानामुळे आम्ही त्याला आपल्या मूळच्या स्वरूपाचा विसर आपल्याला पडला आणि आपण नको ते आपल्याला समजायला लागलो. मी देह आहे, मी मन आहे, मी प्राण आहे, बुद्धी आहे वगैरे समजायला लागलो. आणि त्यामुळे ती जी काही अज्ञान आहे, ते जे काही अविद्या आहे, हेच खरं म्हणजे बंधनाचं कारण आहे. आणि त्या अविद्येमुळेच मग आम्हाला त्रिगुणांचं बंधन निर्माण होतं, द्वंद्वाचं बंधन निर्माण होतं, विषय वासनांचं बंधन निर्माण होतं. आणि हे सर्व जे काही आहे हे नाहीसं करायचं असेल तर देहादी जगत जे काही आहे त्या देहादी जगताला सत्य मानल्यामुळे हे सगळं काही होतं.
आणि म्हणून जेवढ्या लवकर देहादी जगत मिथ्या आहे, तात्कालिक आहे, हा निश्चय होईल तेवढ्या लवकर आमची त्यातनं सुटका होईल. आणि म्हणून जी माया जीवाला जीव भाव पत्करून मी देह, मी करता, मी मर्त्य असे म्हणायला भाग पाडते, तर त्या मायेलाच अविद्या किंवा अज्ञान अशा पद्धतीने म्हणतात. ह्या मायेच्या ज्या दोन्ही शक्ती आहेत, एक अविद्या आहे, एक अज्ञान आहे. आणि ही अज्ञान नावाची शक्ती जगत सत्यत्व आम्हाला त्या ठिकाणी आमचं टिकवून ठेवते आणि त्यामुळे जगत आम्हाला भेदाने दिसायला लागतं. म्हणून खरं सांगायचं म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचं विस्मरण झाल्यामुळे जीव संसार बंधनात सापडतो. आणि मग आपल्याला छान छान दृष्टांत माहिती आहे, आपण सगळ्यांनी ऐकलेले असतीलच, की एक सिंहाचा बछडा होता, तो मेंढ्यांच्या कळपात गेला आणि छोटासा बछडा असल्यामुळे तो मेंढ्यांमध्येच राहायला लागला आणि त्यामध्ये राहता राहता तो पण त्या मेंढ्या जसे म्या 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 करत होता तसा तो पण करायला लागला. एक दिवस ते एका सिंहाने पाहिलं त्याला, की अरे हा बछडा, हा सिंह असताना हा म्याम्या काय करतोय अशा पद्धतीने. आणि मग त्यांनी त्याला हळूच आपल्या बरोबर नेलं आणि आपल्या बरोबर नेऊन एका तळापाशी नेलं आणि तळापाशी नेऊन त्याला त्याचं स्वरूप दाखवलं, की बघ तू कसा आहेस, तर तुझं स्वरूप हे असं आहे. आणि दाखवलं आणि एक छानपैकी डरकाळी त्यांनी फोडली आणि त्या बछड्याने देखील मग तशाच पद्धतीने एक डरकाळी फोडली. तर तेव्हा त्याला कळलं, की अरे आपलं खरं स्वरूप जे काही आहे ते सिंह आहे आणि आपण आतापर्यंत यांच्या सहवासात राहिलो, मेंढ्यांच्या सहवासात राहिलो आणि म्हणून आपण असं म्याम्या करायला लागलो होतो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, तुमचं आमचं सुद्धा, या जीवाचं सुद्धा असंच झालेलं आहे, की तो या संसार रूपी याच्यामध्ये अज्ञानाने एवढा गुरफटला आणि स्वतःला नको ते समजायला लागला आणि खरंच जे आपलं स्वरूप आहे त्या खऱ्या स्वरूपाचं आपल्याला विस्मरण झालं. किंवा दुसराही एक दृष्टांत या संदर्भात दिला जातो, की ज्याप्रमाणे एखादा कैदी असतो आणि तो कैदी त्यांनी काहीतरी काय केलेलं असतं, तर त्याने गुन्हा केलेला असतो आणि गुन्हा केलेला असल्यामुळे तो त्या तुरुंगामध्ये म्हणजे कैदी होतो आणि मग ती शिक्षा त्याला भोगावी लागते. आणि ती शिक्षा संपली, तिथून तो याच्यातून कैदेतून सुटला, म्हणजेच त्या बंधनातून सुटला, की त्याला खूप आनंद होतो. अगदी तशाच प्रमाणे हा जीव जो आहे त्याने मागे जे काही बरे वाईट कर्म केलेले आहेत, विषय वासना त्याच्या अंतःकरणात ज्या राहिलेल्या आहे आणि म्हणून या देहरूपी जाळ्यामध्ये त्या ठिकाणी कैदखान्यामध्ये तो अडकलेला आहे. आता यातून सुटण्यासाठी विषय आणि वासनांचं निर्मूलन करणं हे फार गरजेचं आहे आणि त्या विषय वासनांचं निर्मूलन करण्यासाठी सातत्याने निष्काम सत्कर्म आपल्याला करता आली पाहिजेत, निष्काम उपासना आपल्याला करता आली पाहिजे. आणि हे निष्काम सत्कर्म, निष्काम उपासना आणि सद्गुरूंना पूर्णपणे शरण जाणे, या सगळ्या गोष्टींमुळेच आपली काय होऊ शकेल, तर सुटका होऊ शकेल. आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्या सद्गुरूंची, समर्थांची प्रार्थना सुद्धा करता आली पाहिजे. समर्थ एका ठिकाणी असं म्हणतात करुणाष्टकामध्ये, तुझी या वियोगे जीवत्व आले, शरीर पांगे बहुदुःख झाले, अज्ञान दारिद्र्य माझे सरेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. पूर्ण तो तुझ वीण रामा मज कंठवेना, आपण सगळेजण माहिती आहे ते अष्टक. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की परतंत्र जीणे कंठ, या देहामध्ये राहणं म्हणजे हा देह आपल्याला मिळणं म्हणजे ही एक कैद आहे आणि कैद याचा अर्थ परतंत्रामध्ये आपल्याला सातत्याने राहावं लागत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मग यातनं आपली सुटका कशी होईल, तर तुकाराम महाराज एका ठिकाणी असं सांगतात की मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. मी आणि माझे हा छंद त्याने घेतला आणि हा छंद घेतल्यामुळे तो या ठिकाणी कैद झालेला आहे, म्हणजे या देहरूपी याच्यामध्ये तो राहतो आहे. सांगण्याचं म्हणजे आम्हाला मुक्ती हवी आहे, तर कोणती मुक्ती हवी आहे, तर सलोकता समीपता आपलं ध्येय हेच सगळ्यांचं आहे, की आपल्याला सायोज्यता नावाची मुक्ती, म्हणजे पूर्णपणे या कर्मकचाट्यातून पुन्हा पुन्हा जन्म मरण्याचं जे काही बंधन आमच्या पाठीमागे लागलेलं आहे त्याच्यातून आम्हाला सुटायचं आहे.
आणि त्यातनं सुटण्यासाठी मग अशा पद्धतीने सायोज्यता नावाची मुक्ती जी काही आहे ती सायोज्यता मुक्ती ही आम्हाला मिळावी याच्यासाठी सद्गुरूंना शरण जावं, सद्गुरूंची सातत्याने प्रार्थना करावी, सद्गुरू जे सांगतील तशा पद्धतीने साधना करत 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 आणि खरं म्हणजे सद्गुरूंच्या कृपेमुळेच या यातायातून आपली सुटका होणार आहे. आणि म्हणून सातत्याने सद्गुरू हे गुरुनिश्चय जो काही आहे तर तो गुरुनिश्चय म्हणजे माझे श्री गुरु माझे सद्गुरू जे काही मला सांगताहेत तेच माझ्यासाठी 100% काय आहे हिताचं आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना करून हळूहळू आणि म्हणून समर्थ एका ठिकाणी सद्गुरु स्तवनामध्ये म्हणजेच गुरुनिश्चयामध्ये असं म्हणताहेत की सद्गुरु विण जन्म निर्फळ, सद्गुरु विण जन्म दुःख सकळ, सद्गुरु विण तळमळ जाणार नाही. श्री गुरूंच्या सद्गुरूंच्या अनुग्रह वाचून त्या ठिकाणी हा जन्म आपला फुकट जातो. म्हणून सद्गुरूचं जे काही आपल्याला जे काही सातत्याने दुःख भोगावी लागत आहेत तर सद्गुरूंची पूर्ण कृपा आपल्याला अजून काय झाली नाही तर पूर्ण कृपा आपल्यावरती झालेली नाही. आणि म्हणून सद्गुरू शिवाय तळमळ जी काही आहे ती तळमळ जाऊ शकत नाही. आणि ती तळमळ घालवायची असेल तर हो मोठ्या मोठ्या लोकांनी सुद्धा समर्थांनी इथे सांगितलंच आहे गुरुनिश्चयामध्ये की श्रीराम श्रीकृष्ण यांनी सुद्धा काय केले तर यांनी श्री गुरु केलेले आहे. वसिष्ठ सांदीपनी हे त्यांचे काय आहेत तर श्री गुरु आहेत. आणि अवतारामध्ये एकदा म्हणजे नरदेहात आल्यानंतर अवतार रूपाने आल्यानंतर सुद्धा त्यांनी दाखवून दिलं की नाही मग आम्हाला गुरु करावे लागले तर तुम्हाला सुद्धा सद्गुरु करणं अत्यंत आवश्यक आहे. सद्गुरु शिवाय तरणोपाय नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला सातत्याने हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्याला मोक्ष हवाय त्यांनी सद्गुरूंची आज्ञा पालन केल्याशिवाय सद्गुरू सांगतील ती साधना केल्याशिवाय आणि जेवढी शक्य असेल तेवढी सद्गुरूंची सेवा केल्याशिवाय आपला अहंकार जो काही आहे तो आपला अहंकार हा सगळ्यात आड येतो. आणि तो आड आल्यामुळेच त्या ठिकाणी खरं पाहिलं असता की पूर्ण कृपा जी काही आहे ती पूर्ण कृपा आमच्यावरती त्याचा अनुभव आम्हाला येत नाही. आणि म्हणून सद्गुरू सेवा जोपर्यंत आमच्या हातून होत नाही तोपर्यंत अहंकार जाऊ शकत नाही. आणि म्हणून सद्गुरू सेवा हाची द्वारवंठा असं माऊली एका ठिकाणी म्हणतात. आणि त्याच दृष्टिकोनातून आता इथे एक दोन वेळा काही एक वेगळ्या ओव्या आलेल्या आहेत तर त्या ओव्यांच्या संदर्भातही थोडस 1-2 मिनिटं 5 मिनिटं चिंतन करूया की गुरु तो सकाळासी ब्राह्मण त्याचा उल्लेख नंदिनींनी केलाच आहे. जरी तो झाला क्रियाहीन तरी काय तरी तयासीच शरण अनन्य भावे असावे. आता ब्राह्मण याचा अर्थ आपण काय तर ते बघितलेलं आहे पण पूर्ण खुलासा जर का आपल्याला करता आला तर इथे केवळ ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण या जातीच्या दृष्टिकोनातून म्हटलेलं नाही. खरं पाहिलं असता सद्गुरूंना जात ही नसतेच आणि त्यामुळे ते कुठल्या जातीचे आहेत याला काही सुद्धा काय नाही आहे अर्थ नाही आहे. तर सद्गुरू जे असतात किंवा ब्रह्म जो जाणतो म्हणजे ब्रह्माशी जो एकरूप असतो किंवा ब्रह्मनिष्ठ जो असतो तोच खऱ्या अर्थाने ब्राह्मण असतो. मग तो कोणत्या जातीचा आहे काय आहे आता आपल्याकडे आपण पाहतो की आपली जी काही गोरोबा काका आहेत सावता माळी आहेत हे अनेक जे काही आहेत तर तुकाराम महाराज आहेत तर हे सगळे सद्गुरु पदाला प्राप्त झालेले आहेत. आणि मग त्यांची जात कोणी सुद्धा विचारत नाही किंवा कोणी सुद्धा पाहत नाही. मला आठवत आहे की परमपूज्य श्री संत पाचलेगावकर महाराज असं म्हणायचे की संतांना जात नसते व ज्याची जात शिल्लक आहे तो संत नसतो. मग याचाच अर्थ काय की जातीने कोणी सुद्धा काय ठरत नाही तर सद्गुरू ठरत नाही. आणि मग त्या दृष्टिकोनातून मग ब्राह्मण म्हणजे नेमकं काय तर एका ठिकाणी परमपूज्य डॉक्टर काकांनी एका उपनिषदामध्ये फार सुंदर त्याची हे केलेली आहे. साधक सोपान नावाचा जो काकांचा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने हा विचार मांडलेला आहे. ते असं म्हणतात की जीव म्हणजे ब्राह्मण का नाही कारण सर्व शरीरात जीव असतो. जीव रूपाने सर्व सारखेच असतात. शरीर म्हणजे ब्राह्मण का तर नाही कारण शरीर म्हणजे सर्वांनाच असते व ते सर्वांचे सारखे असते.
बरं, ज्ञान म्हणजे तरी ब्राह्मण का, तर तेही नाही, कारण ज्ञानही कमी अधिक प्रमाणात सर्वाठाई असते. म्हणजे कोणतं ज्ञान, अध्यात्म ज्ञान नाही बरं का इथे, तर ते ज्ञानही कमी अधिक प्रमाणात असते. मग कर्म म्हणजे ब्राह्मण का, नाही, कर्म म्हणजे सुद्धा ब्राह्मण नाही, कारण प्रारब्धानुसार सर्वांनाच आपापली कर्म करावी लागतात. मग हे सगळं गेलं. मग धार्मिक म्हणजे तरी ब्राह्मण आहे का, तर अजिबातच नाही, कारण यच्चावत प्राणी मात्र आपल्या धर्मानुसार वागत असतात. मग ब्राह्मण म्हणावे तरी कोणाला, तर या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की जो कोणी अद्वितीय, जातीरहित, गुणरहित, क्रियारहित अशा आत्मस्वरूपात रमून त्या ठिकाणी राहतो तोच खरा ब्राह्मण होय. म्हणून ब्राह्मण संतांच्या दृष्टीने ही ब्राह्मण ही जात नाहीये, हे तर ती एक अवस्था आहे, आणि त्या अवस्थेला जो पोचेल तोच खऱ्या अर्थाने ब्राह्मण. म्हणून समर्थही एका ठिकाणी असं म्हणतात की ब्राह्मणो ब्रह्मवेत्ता तो, ब्राह्मणो ब्रह्मनिश्चयी, ब्राह्मणो ब्रह्मस्थितीचा, ब्राह्मणो म्हणजे गती. तर हा जो काही विचार आहे, तर हा विचार या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे. तसंच आणखीन एका ठिकाणी 19व्या ओवीमध्ये सुद्धा म्हणतात की ब्राह्मणे पाविजे देवाधिदेवा. तरी आता हा विचार आपण नंदिनीकडून ऐकलेलाच आहे. तर ऐसे म्हणाल तरी निज ठेवा, निज ठेवा जो काही आहे, तर ब्राह्मण जे काही असतात ते यज्ञ यागादी कर्मांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पुण्य मिळायच्या दृष्टीने सातत्याने मार्गदर्शन करतात, आणि तशा पद्धतीने ते आपण आचरणात आणलं तर आम्हाला पुण्याचा साठा होतो. पण आपल्याला हे माहिती आहे की भगवद्गीता सांगते की ते पुण्य सुद्धा कसं आहे, तर क्षणी मरते पुण्य लोकम विशंती, तर स्वर्गातून सुद्धा हकालपट्टी होते. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने मग जे ब्राह्मण आहेत, म्हणजे जे ब्रह्म जाणता आहेत, म्हणजे जे असे सद्गुरू आहेत, तर त्यांना आपण शरण गेलं पाहिजे, आणि त्यांना शरण जाऊन त्यांची सातत्याने आपण सेवा, पूजा, अर्चा, ध्यान, त्यांनी सांगितलेला विचार हा सातत्याने अंमलात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मग तसं जर केलं तरच यमयातना चुकतील, यमपुरीचा अनर्थ चुके. ते म्हणतात की तरी सद्गुरु कृपे विरहित, सर्वथा न घडे स्वहित, यमपुरीचा अनर्थ चुकेना, की यमपुरीचा अनर्थ आपला चुकू शकत नाही. आणि म्हणून जव नाही ज्ञानप्राप्ती तव चुकेना यातायाती, गुरु कृपेविण अधोगती गर्भवास चुकेना. आणि हा गर्भवास चुकवायचा असेल, म्हणजेच पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यातून आमची सुटका व्हावी असं वाटत असेल, तर सद्गुरू ची आज्ञा पाळणं आणि सद्गुरूंचं सातत्याने सेवा करणं हेच खूप महत्वाचं आहे. आणि ते केल्याशिवाय आमची यातीतून सुटका होऊ शकत नाही, आणि त्याला सायुज्य मुक्ती असं समर्थांनी म्हटलेलं आहे. एवढं बोलून मी थांबते. अलकाताई याच्यावरती आणखीन आपले विचार मांडले. होय, मगाशी फक्त एक मी उल्लेख केला होता, तो माझ्याकडनं मी थोडासा रिपेअर करते. मावशी, आता तुझं छान झालं, अगदी बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या. आणि मगाशी मी म्हणताना मुक्तीबद्दल म्हटलं होतं की चौथी मुक्ती, आणि मुक्तीचा मरणाशी काही संबंध नाही, पण तेवढ्यात मला एक गोष्ट आठवली. म्हटलं आपल्या बोलण्यामधून उगाच कॉन्ट्रडिक्शन निघायला नको. काहींना देह ठेवल्यानंतर मुक्ती मिळते, म्हणजे देह असताना प्रारब्धामुळे का काय, व्हॉट एव्हर ते सांगाल तुम्ही, विद्यालेश उरलेला असतो का प्रारब्धामुळे, त्यांचं जीवन चालू असताना त्यांना मुक्ती मिळत नाही, पण देह ठेवल्यानंतर त्यांना मुक्ती मिळते मरणानंतरची. त्याला क्रममुक्ती असं म्हणतात. म्हणजे जस्ट माझ्या मी जे बोलले होते त्याला कॉन्ट्रडिक्शन होऊ नये म्हणून हा विषय सांगते आहे. आणि ही क्रममुक्ती म्हणजे जेव्हा तो ब्रह्मदेवाचा लय वगैरे होतो, ते फक्त कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट सारखं अंडरस्टँड करून घ्यायचं, त्याच्यात अडकायचं नाही. डॉक्टर काका नेहमी म्हणत असतात की नो द सिस्टीम. म्हणून जेव्हा ब्रह्मदेवाचा लय होतो तेव्हा त्यांना ती मुक्ती मिळते. पण आपण इकडे न बघता की सद्योमुक्ती म्हणजे जी जीवनमुक्ती किंवा याची देही याची डोळा म्हणजे सायुज्य मुक्ती, इकडेच आपल्याला लक्ष द्यायचं आहे. म्हणजे जीवन चालू असताना मुक्ती मिळणं म्हणजेच ती सायुज्य मुक्ती आहे. मी फक्त मगाचं सेंटेन्स माझं अर्धवट होतं ते पूर्ण केलं. मी अलकाताईंना विनंती करते की त्यांनी आता बोलावं. जय जय रघुवीर समर्थ. अतिशय आवाज येतोय ना? येतोय. अतिशय सुंदर सगळ्यांचेच विषय मांडलेत. मंजिरीने अतिशय छान मांडला.
मुळामध्ये मुक्ती म्हणजे दुःख अज्ञानातून मोकळं होणं आणि तिन्ही मुक्ती नाशिवंत आहे तिथून सुरुवात केली. सगुणातून निर्गुणात कसं जाणं, हा अतिशय सुंदर विषय मांडला. फक्त एक त्या ठिकाणी जे स्टेटमेंट केलं होतं, विधान केलं होतं, तेवढं मी फक्त दुरुस्त करते. कदाचित ते बोलण्यामध्ये आहे की कल्पांताच्या वेळी विश्वाचा किंवा जगताचा नाश होतो. जगताचा नाश नाही होत. जगत अदृश्यावस्थेमध्ये किंवा ते लय पावतं. लक्षात ठेवायचं, जगतात लयाला जातो आणि लयाला जातो म्हणजे सूक्ष्म बीजरूपामध्ये ते राहतं. ते सूक्ष्म बीजरूपामध्ये असल्याशिवाय पुन्हा कसं निर्माण होणार? म्हणजे पुन्हा निर्माण होण्यासाठी सूक्ष्म बीजाची आवश्यकता आहे. त्यामुळे पूर्ण विश्व जरी लयाला आठवत असेल, आपण जर एखादी कथा बघितली किंवा मत्स्यावतार बघितला, तर त्या मत्स्यावतारामध्ये सांगितलेलं आहे की बाबा रे, पुढचं पुन्हा कल्पनिर्माण व्हायचं आहे, तेव्हा सप्त ऋषी आणि सप्त धान्य घेऊन माझ्या त्या नाकाला होडी बांध आणि राजा तू तिथे बैस, सत्यव्रत राजाला सांगितलं. म्हणजे हे सगळं सूक्ष्म मध्ये जातं आणि सूक्ष्म बीज रूपाने ते शिल्लक राहतं. एवढं लक्षात ठेवायचं. बाकी मला काही सांगायचं नाही. बाकी अतिशय सुंदर विषय जो आहे तो मांडला. त्यानंतर नंदिनीचाही विषय खूप छान झाला. पहिल्या दशकापासूनच तिने संपूर्ण सांगायला सुरुवात केली आणि शेवटचा नामदेवांच्या आजच्या नामदेवांचा सुंदर अभंग अतिशय, ज्याने डोळ्याचा डोळा दाखवून दिला आणि विसोबा खेचरांनी तो कसा दाखवून दिला. त्यामुळे आजच्या विषयाला अत्यंत समर्पक अभंगाचं जे आहे ते निवडलेलं होतं. माधुरी त्यांचा आता काय आजचा विषय अप्रतिम सुंदर मांडला. आता फक्त जेवढे राहिलेत तेवढे थोडा विषय मी बघते, थोडे काय राहिलेले काही नाहीत, पण तरी सुद्धा माझ्या समोर समास आहे. गंमत अशी आहे की आपण हा चौथा समास जो बघितला तेव्हा मुक्ती समास आणि मुक्ती चतुष्ट असं म्हटलेलं आहे. 4 मुक्तींचा विषय आणि त्यामुळे फक्त 4 मुक्तींच्या संदर्भातच आपण बोललो. पण ह्या समासामध्ये समर्थाने अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत. मुळामध्ये ब्रह्ममुळे निराकार, तेथे स्फूर्तिरूप अहंकार. याचा अर्थ तुमचं माझं स्वरूप काय? आपल्याकडे अहम अस्मी हे जे मीचं स्फुरण आहे, हेच मुळात अहंकार आहे. आणि मग इथून पंचमहाभूतांचा कसा विचार आहे आणि तो पुढे कसा काय सांगितलेला आहे. याचा अर्थ इथून हळूहळू ज्ञानदशकाकडे, ज्ञानाच्याकडे किंवा एक कुठेतरी आपली भूमिका समर्थ या ठिकाणी तयार करतात. याचा अर्थ द्वैधा भक्तीमधली जी आत्मनिवेदन भक्ती आहे त्याची तयारी समर्थ या ठिकाणी करतायत. आणि मग हे विश्वपिंड कसं निर्माण झालं? पिंड आणि ब्रह्मांड दोन्हीचा मला निराश करायचा आहे. मला केवळ पिंडाचा निराश नाही करायचा आहे, मला ब्रह्मांडाचाही निराश करायचा. मग ब्रह्मांडाचा निराश करताना मग देवतांचं स्वरूप काय आहे? मग देवतांचं स्वरूप करताना दिव्य देह ज्योतिरूप विद्युला ते सारिखे स्वरूप, तेथ यश कीर्ती प्रतापे सीमा मांडली. हे कसलं वर्णन आहे? हे स्वर्गाचं वर्णन आहे. मग देवांचं स्वरूप काय आहे? ते वायुस्वरूप आहे. मग विश्व कसं आहे? जगताचं स्वरूप काय आहे? त्या ठिकाणी असणारं सप्तसागर म्हणजे काय? किती सुंदर विचार आहेत. आता लक्षात येईल की ते अरुणोदक आहे, याचा अर्थ समुद्राचे सागर आहेत 7 प्रकारचे. खरं तर 7 सागर नाहीत, त्याला नावं आपली मध्ये मध्ये बेटा आल्यामुळे. नाहीतर पूर्वी एकच समुद्र आहे, पाणी एकच आहे सगळीकडे. पण आपला काय आहे, आता भारताच्या देशाचा जर आपण नकाशा समोर आणला तो उजवीकडे आहे तर डावीकडे कोणत्या आणि खाली असे 3 ठिकाणी आहेत, म्हणून त्यांनी 3 नावं आहेत. पण समुद्र 3 नाही आहेत. आपण आपल्या अभ्यासासाठी, आपल्या शांतत्व, आपण शांत आहोत आणि म्हणून त्या व्यापक समुद्राला सुद्धा आपण शांत केलं आणि त्याला नावं दिली. आणि हा विचार जेव्हा समर्थ मुक्ती चतुष्टयात मांडतात तेव्हा मुक्ती म्हटल्याबरोबर शास्त्र पहिल्यांदा म्हणतं की मुक्ती कशातून मुक्ती आहे? आहार, निद्रा, भय आणि मैथून, या 4 पासून जीवानी मुक्ती करणं याला मुक्ती म्हणतात. म्हणजे आहार, याचा अर्थ आहारावरती मी निश्चित लागणार आहे. आपण आपल्याला जेवण असं वाटतं आहार, असं नाही आहे. डोळ्याचा रूप हा आहार आहे, कानाचा शब्द हा आहार आहे, त्वचेचा स्पर्श हा आहार आहे. मग लौकिकातला आहार वेगळा आणि हाही चिंतन आहे. म्हणून आहार, निद्रा, भय, मैथून या सगळ्यावरती आपण ताबा आणणं, सगळ्यावरती जे आहे ते आपल्या नियंत्रणात असणं आणि त्यातून आपल्याला कुठे जाता येतं. तर ह्या सगळ्यातून जेव्हा आपण मोकळे होऊ तेव्हा आपला देहभाव जो आहे त्या देहभावातून आपण मोकळे होऊ. आणि म्हणून मुक्तीतून देहभावातून मोकळं व्हायचं हे खूप महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला समर्थ सांगते. आणखीन एक काही गोष्टी मला या ठिकाणी या समासामधल्या मुद्दाम काही तरुण मंडळी आहेत त्यांना सांगावीशी वाटली. काही प्रश्न तुम्हाला आले पाहिजेत. समर्थ म्हणतात तिथे सप्तसागर आहेत. मग सप्तसागर हे काय कल्पना आहे? कधीतरी मी समजून घेतलेत का? जर समर्थ म्हणतात दुधाचा सागर, तर दुधाचा सागर असणार आहे का? दुधाचा सागर म्हणजे काय आहे हे कधीतरी आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत. हे सप्तसागर अतिशय सुंदर संकल्पना आहे
आज आपण थोडी ती समजून घेऊया. या ठिकाणी असं म्हणले की सप्तसागर काय आहे. पहिला जर दुधाचा सागर असेल तर एखादा मनुष्य आजारी पडला तर त्याला माणसाचंच रक्त लागतं, पण दूध मात्र कोणत्याही जनावराचं चालतं. अगदी गाढविणीचं दूध सुद्धा औषध म्हणून चालतं. म्हणजे पृथ्वीवरती दूध देणारी प्रत्येक योगिनी ही जगन्माताच आहे. आणि ही जगन्माता ती कोणत्याही प्राण्याची असो, नवनिर्मिती हे प्रकृती म्हणजे ईश्वराचं जर कार्य असेल तर दुग्ध देणारी माता रूपी दुधाचा सागर विश्वामध्ये असणारच आहे. आता असे हे विषय जेव्हा आपण समजून घेऊ ना, तेव्हा आपल्याला लक्षात येईल की त्याच्यामध्ये शास्त्रही आहे. हे विषय समजून घेण्यासारखे. मग दह्याचा सागर काय आहे. दूध मुरलं की दही होतं, याचा अर्थ दूध हे वात्सल्याचं प्रतीक आहे. मग धृत म्हणजे तूप आहे, ज्याच्यामध्ये स्नेह आणि स्निग्धता आहे. त्याच्यानंतर मद्य म्हणजे ज्याच्यामध्ये बुद्धी जिंकली जाते. याचा अर्थ बुद्धी योग्य प्रमाणात काम करत नाही. मग मेंदूला झिंगवणारे कोणते पदार्थ आहेत. चित्रपट आहे, दूरदर्शन आहे, हे सगळे जे आहेत ते झिंगवणारे पदार्थ आहेत. क्षीरसागर म्हणजे खारट, अश्रू आपले खारट आहे. मग खारट अश्रूंवरती आधारलेलं तत्वज्ञान कोणतं आहे. आता लक्षात येईल की दोन मोठी ख्रिश्चन आणि जे बौद्ध तत्वज्ञान आहे ते त्याच्यावरती आधारित आहे. खरं सांगायचं तर दुःख असीम आहे आणि ते दुःख तुम्हाला आम्हाला आवडतं. आणि म्हणून सगळे संत सुद्धा बघा विरही भावनेमध्ये जातात ना. विरहिणी का रचल्या, कारण तिथे दुःखामध्ये सुख आहे, कारण त्या दुःखामध्येच आनंदाची बीज पेरलेली आहेत. म्हणून हे समजून घ्यायला लागेल आपल्याला की क्षार म्हणजे खारट. आणि असं हे जे आहे ते विरहयुक्त दुःख. आपण एखादी कादंबरी नाटक पुन्हा पुन्हा बघ. मला वाटतं तुम्ही आणि आम्ही श्यामची कादंबरी किती वेळा वाचली असेल, किती वेळा रडलो, पण तरी पुन्हा पुन्हा ते वाचतो, कारण पुन्हा प्रत्ययाचा आनंद. कारण दुःखामध्ये सुद्धा आनंदच आहे हे आपण विसरून जातो. मग हा सागर आहे उसाचा सागर, याचा अर्थ मधुर आहे. उपनिषदांनी मधुविद्या सांगितलेली आहे. शुद्ध सागर आहे. किती सुंदर संकल्पना आहे. किंवा समर्थ या ठिकाणी वैकुंठाची कल्पना म्हणतात. वैकुंठ म्हणजे काय. वैकुंठ म्हटलं की आम्ही स्वर्गाकडे बघतो, पण स्वर्ग नाही. ज्या ठिकाणी वासनांची गती कुंठित होते, जीवाच्या सगळ्या वासना निर्मूलन होतात, आणि जिथे वासनांचं निर्मूलन आहे तिथे आपण वैकुंठामध्ये स्थित होतो. आता हे सगळे समर्थांनी शब्द वापरलेत बघा. आपण फक्त मुक्ती या शब्दावरती आपलं सगळं लक्ष केंद्रित केलं, पण समर्थ किती गोष्टी शास्त्र सांगतायत. कारण ह्या लौकिकातल्या गोष्टी आहेत. आणि लौकिक याचा अर्थ लोक, ज्या लोकांमध्ये जायचे. इक लोक, इक म्हणजे लोकांमध्ये जे सामावलं जातं, जे सामावून घेतलं जातं ते लोक आणि लौकिक आहे. हे जर चिंतनच आपण केलं नाही तर ब्रह्मांडाचा निराश आपण कसं काय करणार. आणि ह्याच्यासाठी समर्थांनी किती गोष्टी सुंदर दिल्यात. मग हिमालय काय आहे, पर्वत कुठे आहे, मग तिथे ब्रह्मदेवांचा कोणता आहे, विष्णूचा कोणता आहे, कशासाठी यादी दिले. काहीतरी वेगळेपणा आहे ना. आता शिवाचा जर तो कैलास पर्वत आहे, मग कैलास पर्वत स्फटिकाचा पांढरा शुभ्र अत्यंत आहे. आता तो पांढरा शुभ्र आहे म्हणून मी कैलास पांढरा शुभ्र नाही म्हणायचंय. पांढरा शुभ्र याचा अर्थ अत्यंतिक शुद्ध. याचा अर्थ जीवन जे आहे ते अत्यंतिक शुद्ध कर्मावरती आधारित असलं पाहिजे. जसा शिव त्या पांढऱ्या शुभ्र अशा त्या हिमावरती बसतो, शुद्ध, त्याच्यावरती एकही डाग नाही. आता हे सगळे विषय आपल्याला समजून घ्यायचे. विष्णू कोणता आहे तर त्याचं पाचू आहे असं म्हटलेलं आहे. पाचू म्हणजे हिरवा रंग. तो विष्णू पालन करणार आहे, स्थिती पालन करणार आहे. या पृथ्वी तलावावरती तो राहणार आहे. किती वृक्ष आणि वेली वनस्पती हिरव्यागार आहेत. पाचू मर्गजाचा त्यांनी म्हटलंय तो आहे. की तो काय आहे याचा अर्थ ही संपूर्ण पर्यावरण कोण करणारा आहे, याचं सगळं स्थित्यंतर करणारा सांभाळणारा कोण आहे तर तो विष्णू आहे. आता लक्षात येईल की पिंड आणि ब्रह्मांडाचं हे जे नातं आहे ना, हे नातं जेव्हा आपण अत्यंत सुंदर सांभाळू, त्याला समजून घेऊन जेव्हा आपण क्रिया करू आणि जसं कर्म करू, तेव्हा त्या शुद्ध कर्मातून आपल्याला मुक्तीकडे जायचं. आणि मग आता मुक्तीकडे जाताना आपल्या लक्षात येईल की 4 मुक्ती ज्या दिल्यात, की मृत्यूनंतरच्या मुक्ती दिल्यात, हा सगळ्या दिलेल्या आहेत. पण गंमत अशी आहे की जर सगळे संत आपल्याला म्हणतायत की अध्यात्मामधला सगळा विषय जो आहे तो ह्याची डोळा भोगी मुक्तीचा सोहळा असं जर असेल, तर मग या मुक्ती कुठेतरी आपण जिवंत असताना भोगता अनाशाख्या आहेत ना. मग त्या कशा आहेत. भागवतामध्ये हा विषय अतिशय सुंदर येतो. आणि भागवत असं म्हणतं की समजून घ्या की मुक्ती म्हणजे काय आहे. सलोकता, लोक याचा अर्थ त्या लोकांमध्ये राहणं
जीवनाचं जे ध्येय आहे त्या लोकांची प्राप्ती होणं. याचा अर्थ एखादा जर उत्तम गायक असेल, त्याला गायक व्हायचं जर जीवनाचं ध्येय असेल, तर तो गायकांच्या संगतीमध्ये राहील. गायकांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर त्याला संगीत कलेची उत्तम जाण येईल. आणि जेव्हा संगीत कलेची उत्तम जाण येईल तेव्हा सलोक मुक्ती त्या जीवाला मिळते. आता लक्षात येईल, चित्रकार व्हायचे, चित्रकारांच्या संगीतात राहायचं. आता जर मला भक्त व्हायचंय तर भगवंताचे उपासना करणारे जे कोण भक्त आहेत त्यांच्या सहवासामध्ये राहायचं. मग जीवनाचं ध्येय काय आहे त्यानुसार त्या लोकांमध्ये राहणं, हे लौकिकामध्ये राहणारं ही काय आहे, तर ही सलोकता मुक्ती आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. समीपता. आता सलोकता याचा अर्थ कुठे, आता जर मला संगीत शिकायचंय तर माझ्या संगीतांच्या गुरुकडे जर मला जायचं असेल तर ते काय मला आकाशगमनाने जाता येणार आहे का? मला स्थूल देहाच्या सकटच त्यांच्याकडे जायचंय. लक्षात. याचा अर्थ सलोकता मुक्ती ही पूर्ण देहाशी निगडीत अशी असणारी आहे. त्यानंतर येणारी समीपता. समीपता याचा अर्थ जवळ राहणं. ज्याची उपासना करतो त्याची उपासना करताना त्याच्या नित्य जवळ राहणं. त्याचा जवळ राहिल्याने त्याच्याविषयीचं प्रेम आणि सहवास मिळतो आणि त्याच्याविषयीचं प्रेम भक्ती वृद्धिंगत होते. 24 तास राहणं शक्य आहे का हो? तुम्ही आम्ही सगळे समर्थांचे भक्त आहोत. विचार करूया, समर्थांच्या जवळ अखंड राहणं शक्य आहे का? नाही शक्य आहे. पण समर्थांचं जे दैवत आहे तो राम आहे. त्या रामाच्या नामाच्या साह्याने मला समर्थांचं स्मरण होऊ शकेल की नाही? जर अखंड श्रीराम जय राम जय जय राम मी म्हणत असेल तर हा जप ज्यांनी सिद्ध केला, ज्यांनी टाकळीला एवढं मोठं तप केलं, त्या नामाच्या साह्याने रामाचंही स्मरण आहे आणि तो मंत्र ज्यांनी सिद्ध केला त्यांचंही स्मरण आहे. याचा अर्थ नामाच्या साह्याने नामीच्या जवळ समीपता प्राप्त होणं हे सहज शक्य आहे की नाही? मग समीपता ही कोणत्या शरीराने करता येईल? मग ह्याच्यासाठी मला देवाच्या जवळ बसलं पाहिजे का मी पोळी करताना सुद्धा श्रीराम जय जय राम म्हणू शकते? मग ही भक्तीच मुळात स्थूल देहापेक्षा सूक्ष्म आहे असं भागवत म्हणते. आणि म्हणून ती सूक्ष्म देहाचीच आहे, कारण देवता सूक्ष्म आहेत. सूक्ष्म देवतांच्या समोर आपल्याला सूक्ष्म इंद्रियांनीच जावं लागतं. तिथे स्थूल इंद्रियांचं कामच नाही. आणि म्हणून स्थूल देहाची असणारी मुक्ती कोणती असेल तर ती समीपता मान्य केलेली आहे. स्वरूपता, रूपच प्राप्त होणं. समर्थ लौकिकामध्ये म्हणतात, जयासी जे ध्यान तयासी ते प्राप्त जाण. ज्याला ज्याचं ध्यान असतं ना ते त्याला मिळूनच जातं. तसं जीवाला स्वतःचं स्वरूप, आत्यंतिक सुख आहे माझं स्वरूप आहे, पण अज्ञानाने का होईना आपल्याला कुठं मिळतं होते? जेव्हा आम्ही सुषुप्ती दशेमध्ये जातो तेव्हा जीव आत्मस्वरूपाला प्राप्त होतो, आत्यंतिक सुखाला प्राप्त होतो. पण मी सुखाला प्राप्त होतो एवढं सुद्धा तो जाणत नाही. खरं तर तिथे रूप शिल्लक नाहीये. स्वरूपता मुक्तीमध्ये रूप नाहीच आहे. रूप निघून जाणं आणि स्वरूप शिल्लक राहणं याचा अर्थ सगुण निघून जाणं आणि निर्गुणामध्ये स्थित होणं ही स्थिती तिथे सहज प्राप्त आहे. पण ती अज्ञानाची आहे. आणि म्हणून ती काय आहे तर ती सुषुप्ती दशा आहे. ती जेव्हा जागृतीमध्ये येईल तेव्हा त्याला खरी मुक्ती म्हणता येईल. आता याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा. आणि म्हणून 3 देह झाले आणि चौथा जो आहे तो महाकारण देह, जिथे प्रत्यक्ष आपण 6 आणि अहमचं चिंतन करू शकतो. सायोज्य भुक्ती. 6 हा परमात्मा आहे, 6 ब्रह्मस्वरूपाचं वर्णन, 6 म्हणजे तो, 6 अहम मी. जीव परमात्मे स्वरूपच आहे, जीव शिवस्वरूपच आहे. याचं चिंतन ज्या देहाने केलं जातं तो चौथा महाकारण देह आहे. आणि म्हणून भागवत त्या ठिकाणी म्हणतं या 4 देह जे आहेत ते 4 मुक्ती 4 देहाशी संबंधित आहेत आणि तशा लावून घ्यायच्या. संतांनी त्या मृत्यूनंतर लावलेल्या आहेत. पण मृत्यूनंतर कोणती मुक्ती तर विदेह मुक्ती म्हटले. आता शमिकांनी उल्लेख केला विदेह. याचा अर्थ अशा प्रकाराने जर साधना केलेली असेल, खरंच तो जीव मुक्त झाला असेल, तो परत वासना निर्मूलन जर पूर्ण झालं असेल तर विदेह मुक्ती आहे. आणि विदेह मुक्ती संपूर्ण असं शास्त्रशुद्ध जीवन जर एखाद्या भक्ताचं असेल तर तोच विदेह मुक्तीला जाऊ शकतो. क्रममुक्ती ही नामसाधनेची आहे, पण विदेह मुक्ती याचा अर्थ देहात असताना सुद्धा विदेह कोण आहे तर विदेह जनकराजा विदेह मुक्तीमध्येच आहे, पण अत्यंतिक अल्प. ती जी अवस्था आहे की जसं आपण म्हणतो की
ज्याच्यामध्ये शुकमुनी आहेत, की अंगावरती अवधूत स्थितीमध्येच वर्णन करतायत. त्यांना त्याचंही भान नाही, सगळ्याच भान नाही. अशी जी काही आहे ती फार अत्यंत अल्प असे, जसे गजानन महाराज आहेत, कोणतंच नाही, त्यांना कसलंच बंधन नाही. मग इथे कुठेतरी आपण या ठिकाणी हे कुठे आहेत तर ह्या विदेह स्थितीमध्ये असणारे ते आहेत. कारण आपल्याला विदेह स्थिती म्हणजे देहच नाही, आपल्याला अवस्था कुठे येते फक्त गाढ झोपेमध्येच आपल्याला अनुभव येतो. पण अशा अवस्थेमध्ये नित्य राहणं असे काही संत राहणारे आहेत, काही महंत आपले जे आहेत, काही योगी आहेत, ते त्या ठिकाणी राहणारे आहेत. आणि यासाठी मुक्ती जी आहे ती ह्या चारही मुक्ती समजून घेऊन एक एक देहाच्या साह्याने सूक्ष्म सूक्ष्म तर त्या होत जाणाऱ्या आहेत असं भागवत त्या ठिकाणी आपल्याला सांगतं. आणि त्यानुसार आपल्याला त्या शेवटच्या सायुज्य मध्ये चिंतन आहे. आणि मग 6 ही शिल्लक राहतो आणि अहम 6 मध्येच विलीन होतो. मग त्यानंतर चौथा देह सुद्धा ओलांडला जातो, ज्याला समर्थ म्हणतात की महाद्वारा ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे, दृश्य अवघेची सांडावे जाणवनिया. असा हा 4 मुक्तींचा विचार जो आहे तो या शास्त्रशुद्ध आपण थोडा बघितला. 10 वाजलेले आहेत आणि 1-2-4 मिनिटांमध्ये पाहिजे तर शमिका घ्यायला हरकत नाही का? त्याच्यापेक्षा आपण एक काम करू शकतो, कारण गुरुनिश्चय पण महत्वाचा आहे समास, की आपण पुढच्याला पुढच्या वेळेला घेऊया थोडा. मिनिटं कारण आता पुढच्या वेळेला 10 सुरुवात. वाजलेले दिसत आहेत मला, म्हणून मी थांबू का? हो, मला असं एक विचार सांगावा असं वाटतोय की गुरुनिश्चय पण हा महत्वाचा समास आहे. जसं आता एक नवीन विचार आम्हाला कळला की म्हणजे पुराणाचा आधार घेऊन किंवा भागवताचा आधार घेऊन 4 मुक्ती आणि 4 देह ही संकल्पना खूप छान होती. तर अशा पद्धतीने जर नव्या पद्धतीने गुरुनिश्चय समास पण शिकता आला तर फक्त पटकन वाइंडअप न करता पुढच्या आठवड्यामध्ये आपण एक 10 मिनिटं आधी त्याच्या चिंतनापासून सुरुवात करूया आणि मग बाकी आपण आपलं नॉर्मल प्रोसिजर आपण फॉलो करू नाही, मग शकतो. आता असं करू. माधुरी मावशी आहे ना, माधुरी मावशीला म्हणावं, तिने गुरुगीता सांगितले, तर हा. गुरु या शब्दाविषयी पहिल्यांदा तिला 7 मिनिटं माधुरी. हो. हा, बोल बोल. गुरु शब्द हा जो शब्द आहे ना, गुरु हा, शब्दाची व्युत्पत्ती पहिल्यांदा तू सांगून घे, पहिले 5 बर. मिनिटं. आणि हा. मग मी 5 ते 7 मिनिटांमध्ये तो पूर्ण समास घेते. ओके. काय आणि मग तसं आपण पुढचं वाचायला घेऊ, चालेल? अलकाताई, हा, अलकाताई आता 10च वाजलेत, 10 मिनिटं घ्यायला काही हरकत नाही ना? नाही ना, का 10ला नाही? थांबूया म्हणतात ना, म्हणून तर बर म्हणूया पुढच्या वेळेला तो घेऊया, तो विषय बर. घेऊ पुढे. पण मला वाटतं तो तू खूप छान मांडलेला आहेस तुझ्या गीतेमध्ये. गुरु या शब्दाची व्युत्पत्ती घे आणि मग मी पुढे सांगते आणि आपण लगेच पुढचा त्यांना विषय घेऊ, चालेल? चालेल थांबूया चालेल. आता आपण. हा, होऊ शकतो, शमिका चालेल. थांबायला हरकत आहे? जय जय काही हरकत नाही, रघुवीर चालेल. समर्थ. केलेली हो, सगळी चालेल. सेवा समर्थांच्या चरणी समर्पित करते आणि इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. हो, शेवटचा श्लोक घ्यायला मृणाल आहे का? हो आहे. हा, घे. वावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जना समुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागुत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.